नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अक्षय. आज मी आलो गाव तलावमध्ये. असंच सुट्टी भेटली असतं फिरायला आलो. इथे पाहू शकता तुम्ही खेळणे वगैरे ठेवून आहे लहान मुलांचे. पण इथं कोणी आला नाही मित्रांनो, का माहीत नाही. आज म्हणजे कोणी येत नसतील. मीच खूप दिवसाच्या नंतर आलो आणि खूप छान वाटतंय मला इथं येऊन. म्हणजे निसर्ग वगैरे आणि पाहू शकता तुम्ही तलावाचा रंग आणि सूर्य वगैरे कसा मावळतोय. खूप छान वाटतं. आणि मित्रांनो, तुम्ही जर पोंभुर्ण्याचे असाल तर तुम्ही येत जा इथं, कारण की खूप छान जागा आहे आणि कसा मनाला मोकळेपणा वाटतो इथं हिरवेगार झाडं वगैरे पाहून. त्यानंतर हा एक संग्रहालय आहे. हा मित्रांनो आतापर्यंत खोलण्यात तर नाही आला आहे, समोर खोलतील माहीत नाही आता, पण सध्यापुरतं तर खोलण्यात नाही आला आहे. आणि खूप छान वाटते. तुम्ही पण येत जा कधी कधी सुट्टी वगैरे भेटल्यानंतर. हे पाहू शकता हरिण आहे मित्रांनो, 2 हरिण आहेत. असं इथं छोटे मुलं रोज येतात, पण आज काही दिसत नाही आहेत आणि का माहीत नाही कशासाठी नाही आले. तर नाहीतर मित्रांनो, तुम्ही जेव्हा केव्हा येथे याल तेव्हा तुम्हाला छोटे मुलं दिसतीलच, कारण की हा त्यांच्यासाठी खेळणे आहेत. त्यानंतर हरणी वगैरे ठेवणं आहेत, बसण्यासाठी हॉल बनवले आहेत. त्याच्यामुळे इथं छोटे मोठे पोरं येतात आणि जास्त तर शाळेचे मुलं येतात, शाळेचे कॉलेजचे. कारण की ते इथं येऊन आपले बर्थडे सेलिब्रेशन किंवा छोटे मोठे कोणतेही जे पार्ट्या आहेत ते इथं सेलिब्रेट करत असतात. हे बघा इथं हरणी ठेवले आहेत कुणीतरी अंदर. आणि मित्रांनो, काही दिवसा पहिलेच ह्या गार्डनची साफसफाई झाली आहे. बघू शकता इथं घाण ठेवून आहे. ते काही दिवसानंतर नगरपंचायतवाले नेतील आता. पण इथं खूप असा घनदाट जंगलासारखा होता, पण सर्व त्यांनी साफ केल्या. पाहू शकता तुम्ही मित्रांनो, किती हिरवंगार दिसते. असं तुम्ही वगैरे इथं फोटोशूट करायच्या इच्छेनुसार आणि व्हिडिओ शूटसाठी वगैरे येणार असाल तर खूप चांगली एक ठिकाण आहे. तुम्ही पाहू शकता आता ह्या व्हिडिओमध्ये की किती चांगलं लोकेशन आहे हा. आणि पहिलेपेक्षा आता हा छान झाला आहे, कारण की इथले पूर्ण गवत आणि काट्याचे वगैरे झाडं होते. पाहू शकता तुम्ही इथं ठेवूनच आहेत साईडला. तर नगरपंचायतच्या अंडरमध्ये आहे सध्या गाव तलाव. तर याची चांगली देखरेख सुरू आहे. फक्त आता काही दिवसांनी इथं हिरवावाला पण पाला लागेल इथं. त्यानंतर याची आणखी खूबसूरती वाढेल. आता तर सध्या इथं शांत वातावरणाने जर ऐकाल तुम्ही तर इथं तुम्हाला मच्छी पण लवताना दिसून येते आता मधात. मी आत्ता 1-2दा डचकलो आहे, कारण की आता अचानक मध्येच पाण्याचा आवाज येते आणि मच्छी डुबून जाते अंदर. त्याच्यामुळे थोडा भीती पण वाटते. त्यानंतर पाहू शकता मित्रांनो, इथून नगरपंचायतची बिल्डिंग पण दिसून जाते आपल्याला, पोंभुर्णा नगरपंचायतची. खूप जवळ आहे इथून आणि रोडनी गेला तर तो दूर पडते, कारण आपण कसा पोंभुर्ण्याच्या बाहेर निघून आहोत. त्याच्यामुळे इथून आपल्याला जहाज दिसते, पण इथून जरी जाल तरी थोडी लांबच येते. आणि ह्या एरियामध्ये काही ना मित्रांनो, कारण की इथं आता सध्या साफसफाई केल्या. इथं फक्त 2 हरिण आहेत सध्या. ते 2-3 हरिण आहेत. इकडे ह्या साईडला पण होते हरिण, दाखव त्यांना. इकडे पण ह्या साईडला पण हरणी होते, पण ते चरायला गेले असतील जंगलामध्ये, माहीत नाही. आणि माझ्यासोबत आहे माझा कॅमेरामॅन गणेश. हा मित्रांनो गणेश. आम्ही दोघे जण आलो आता इथं शूट करायला. आम्हा दोघाला पण म्हणजे सुट्टी तर नाही, पण आम्ही दोघे जण सुट्टी घेतला आहो. कारण की त्रास येतो, दुकानामध्ये जाऊन त्रास येते. हे बघू शकता मित्रांनो, इथे कशा तरी झाडं लावलेत निलगिरीचे. हे वातावरण पाहायला खूप सुंदर वाटते. इथून पोंभुर्ण्याची टाकी पण दिसते मित्रांनो, पहा. पोंभुर्ण्याची जे मेन पाणी सप्लाय करणारी टाकी आहे ते इथून दिसून येते आपल्याला. हे फक्त इथे थोडं निघलं आहे मित्रांनो. हे होतच राहते असं अदामधात. आणि पाणी पण खूप भरलं आहे तलावामध्ये, पाहू शकता तुम्ही जरी उन्हाळ्यामध्ये आले तर पाणी खूप खाली चाललं जातं इथलं. पण आता हिवाळा सुरू आहे, आता पावसाळा गेला, त्याच्यामुळे तडा पूर्णपणे भरून आहे. आणि इथं सध्या आत्ताच साफसफाई झाली आहे, बघू शकता. काही दिवसांनी इथं नगरपंचायतवाले येऊन इथला हा कचरा पण घेऊन जातील, कारण की इथं खूप मोठे मोठे झाडं झाले होते, पण नगरपंचायतवाल्यांनी पूर्ण साफ केला आहे हा. तर छान वाटते आता. जर तुम्हाला पण एखाद्या वेळेस सुट्टी भेटली किंवा तुम्ही माझ्यासारखे जरी सुट्टी मारल्या तरी येत जा, कधी भेट जा आपल्या गाव तलाव पोंभुर्णाला. सध्या तर छान नाही आहे, पण मला वाटते काही दिवसांनी नंतर नगरपंचायतवाले करतील छान आणखी. इथून बघू शकता मित्रांनो किती सुंदर व्ह्यू येते.
आणखी आम्हाला थोडा लेट झाला येण्यासाठी. आणखी जरी म्हणजे तुम्ही चारच्या दरम्यान वगैरे आलेस तर तुम्हाला इथं खूप सुंदर असा सनसेट पण पाहायला मिळते. आता दाखवतोच तुम्हाला, हे बघा. खूप सुंदर व्ह्यू आहे इथं. आणि इथं मित्रांनो जास्त प्रमाणामध्ये म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन चालतात. पण मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्ही जरी येत असाल का म्हणजे बर्थडे सेलिब्रेट करा या छोटी मोठी पार्टी, तर इथं प्लीज कचरा नको करत जा यार. कारण की आपल्या पोंभुर्ण्याचा हे बघा इथं किती घाण दिसतं आहे. गणेश व्हिडिओ शूट करत आहे त्याच्यासाठी. तर इथं तुम्ही असे करत नको जा. कारण की कसं आहे, बाहेरचे वगैरे पाहुणे आले आणि कोणी पण जरी पाहण्यासाठी आले तर कसं आहे आपल्या पोंभुर्ण्याची इज्जत खराब होते. बाकी काही ना मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे. हे बघू शकता इथे कसे कागद वगैरे फेकून आहे. आता नगरपंचायतवाल्यांनी साफ केलं आहे, ते नेतीलच. पण तुम्ही जरी एखाद्या वेळेस केक कटिंग करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी जरी आले असाल, कोणताही सेलिब्रेशन करण्यासाठी, तर इथं कचरा नको करा. इथं काही ठिकाणी डस्टबिन ठेवून आहेत, तिथं टाकत जा. हे मित्रांनो इथलं शौचालय आहे. पण याची हालत काही सध्या बरोबर नाही. कारण की या एरियामधले मुलं जे आहेत ते या एरियामधले म्हणा किंवा पोंभुर्ण्यामधले ऑल पोंभुर्ण्यामधलेही येतात आणि चांगली वस्तू राहिली तर त्यांना कोणाला दिसत नाही मित्रांनो, छान दिसत नाही. इथं बेसिंग वगैरे होते मित्रांनो छान. जेव्हा हा सुरुवातीला होता तेव्हा इतका पाहण्यालायक होता, सुपर होता, बहुत सुंदर असा होता. हे बघा इथली पण रॅलिंग तोडून टाकली आहेत मित्रांनो. जर छोटासा मुलगा जरी आला इथून धावत एखाद्या वेळेस, तो सरळ तळ्यामध्ये जाऊ शकते. आणि तळा पण हा काही बहुत अंदाजे माझ्या मतानुसार का म्हणजे 50 ते 60 फूट खोल आहे. त्याच्यामुळे माणसाचं वाचणं काही येतं आहे नाही. पण इथं हे बघा तुम्ही कचरा बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे कचरा करून ठेवतात इथं. हे पहा, हे बघा केकचे मित्रांनो, केक म्हणा, त्यानंतर काहीतरी पुढे विचित्र प्रकारचे, आणि हे बॉटल्स वगैरे. हे थोडा कचरा कमी करा थोडा मित्रांनो. कारण की कोणी जरी बाहेरून नाही जरी पाहायला आले तर कसं त्याच्यामध्ये आपली इज्जत खराब होते, लोकांच्या नजरेमध्ये आपल्या पोंभुर्ण्याची इज्जत खराब होते. आणि कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, 2021मध्ये या काहीतरी पोंभुर्णा स्वच्छतेमध्ये 10व्या क्रमांकावर होता. आणि जर 10व्या क्रमांकावर असलेला शहर जरी असा जरी घाण करत असेल तर काही फायदा नाही ना मित्रांनो. बाय, भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.